भर वस्तीत कृषी केंद्रातील विषारी औषधे जाळली, आरोग्यबंधित भीषणसेठ दालमिया विरुद्ध सीओकडे तक्रार. बुलढाणा शहरातील रेसिडेन्शियल झोन व प्रभाग वस्ती शेतीसाठी वापरण्यात येणारी विष औषधे व सहित भीषण दालमिया यांच्या मुलांनी परवानगी न घेता जाळल्याने नागरिकांना आरोग्यात धोका निर्माण झाल्याची तक्रार प्रभाग क्रमांक 8चे नगरसेवक सचिन गायकवाड यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. शिवाय सदर कृषी केंद्र कंपनी धारकावर दंडमुक्त कारवाई, फौजदारी कारवाई करण्याची मागणी रेटण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये भीषण दालमिया यांचे कृषी केंद्राचे गोडाऊन आहे. येथून शेतीसाठी औषधी विक्री केली जाते. भीषण दालमिया यांच्या मार्फत शेतीसाठी लागणारे विषारी औषधे विक्री करण्यात येत आहे. सदर व्यवसाय हा भरवस्तीत रेसिडेन्शियल झोनमध्ये सुरू असून त्यासाठी संबंधित विभागाकडून कोणतीही वैध व लेखी परवानगी घेण्यात आलेली आहे अथवा नाही याबाबत संशय आहे. रेसिडेन्शियल झोनमध्ये अशा प्रकारच्या बेकायदेशीर कमर्शियल व्यवसाय सुरू ठेवणे हे नगरपरिषद नियम व पर्यावरण संरक्षणाचे उल्लंघन आहे, असे नगरसेवक सचिन गायकवाड यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसे इथे जमलेले सर्व जे नगरवासिक आहे ते आहेत राजमाता चौक, वानखेडे लेआउट पाठीमागं भरावडा हॉस्पिटलच्या बॅक साईडला इथे एक दालमिया कंपनी आहे. त्या दालमिया कंपनीने त्यांचे प्रोडक्ट्स इथे बॅक साईडला भरावडा ग्राउंडच्या समोर जाळलेत. त्याच्यामुळं आजूबाजूला 2 किलोमीटर दरम्यान इथं खूप मोठा प्रदूषण साचलेलं, म्हणजे आम्हाला वास घ्यायला सुद्धा तकलीफ होत आहे. तर या परिस्थितीमध्ये आम्ही नगरपालिकेला तसेच आमचे नगरसेवक सचिन गायकवाड यांना फोन केले. ते तत्परता आलेत, पण याचे नियोजन करण्यात यावे अशी आम्ही नगरपालिकेकडे बुलढाणा नगरसेवक तसेच संजूभाऊ यांच्याकडे आग्रहाची विनंती करतो. त्यांनी त्यांचे केमिकल जाळलेत. त्यांनी असं सांगितलं की आम्ही आमची पुठ्ठे वगैरे जाळतोय, पण त्याच्यामध्ये केमिकल्स दिसले. त्याचेही व्हिडिओ आम्ही आमचे नगरसेवक सचिन गायकवाड यांच्याकडे दिलेले आहेत, सीओकडेही पाठवलेले आहेत आम्ही. ते त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होते, खूप जास्त त्रास होतोय सर. मी सोळंकी लेआउटमध्ये भाड्यानं राहतो, पाण्यात टाकीजवळ. पण मला तिथपर्यंत वास येतो त्याचा. जे कृषीचं जे दुकान आहे दालमियाचं गोडाऊन, तर तिथं त्यांनी बाहेर डब्बे जाळले, डब्बे आणि खोके. आणि ते आम्हाला सांगतात का जसं फक्त आम्ही खोकेच जाळले, पण डब्बे काय जाळले नाही. तर आम्ही आमचे सचिन भाऊंना त्यांना त्याचा रिप्लाय केला व्हिडिओवर आणि फोटो टाकून सांग. त्याचा खूप त्रास होतो आमच्या घरात, जसं लहान लहान मुलं बी. आणि परत त्यातल्या त्यात ते वासानं असा घशात त्रास व्हायला लागला पुरा. सकाळ 10 वाजेपासून चालू होतं ते वास. आम्ही ते जाऊन आलो, पण ते आम्हाला सांगायला म्हणजे उत्तर उलट देऊ राहिले. तुम्ही सांगितलं होतं का? हां, सांगितलं होतं.